प्रसिका या कपलचं रील किंवा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकदा तरी पाहिलंच असेल, परंतु गेल्या काही दिवसांपासून हे कपल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मेटाकडून प्रसिका वेद पाठक व प्रसाद वेद पाठक यांचे काही अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहेत. त्यानंतर या कपलने त्यांच्या सोशल मीडियावरील वैयक्तिक अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ज्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे, तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. प्रसाद वेद पाठक व दीपिका वेद पाठक हे सोशल मीडियावरील लोकप्रिय कपल आहे. हे दोघे एकत्र कंटेंट क्रिएट करत असतात. या दोघांचे रील्स आतापर्यंत बऱ्याचदा व्हायरल झाले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी यांचे काही अकाउंट सस्पेंड करण्यात आले. प्रसाद व दीपिका यांचे लंच विथ प्रसिका, योर इंडियन कन्झ्युमर, सान्वी वेद पाठक, प्रसिका ऑफिशियल आणि प्रसादचं फेसबुक अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. त्यानंतर या दोघांनी आम्ही कुठल्याही नियमाचं उल्लंघन केलं नसतानाही आणि आम्ही कारणं विचारल्यावर ती कारणंही न सांगता आमचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहेत असं म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. So this one is important. Dear Meta, Instagram, Facebook, this is a helpless appeal from a creator who has suddenly got his account suspended. I still don't know the reason why my accounts were suspended on which I have been working since the past 10 years. अकाउंट सस्पेंड झाल्याच्या 5 दिवसानंतर कारण न कळल्यामुळे या कपलने मुंबईतील मेटाच्या ऑफिसला भेट दिली, परंतु तिथे गेल्यानंतर त्यांचं काम न झाल्याचं त्यांनी या व्हिडिओमधून म्हटलं आहे. यावेळी प्रसादने मेटाच्या ऑफिसला जात असताना केलेल्या व्हिडिओमधून आम्ही कारण विचारल्यानंतर आम्हाला कुठलंही कारण स्पष्टपणे सांगितलं जात नाहीये, तर कस्टमर केअरला फोन केल्यानंतर तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं आहे फक्त एवढंच ऐकू येतं, पण कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं आहे हे सुद्धा ते सांगत नाहीये. त्यामुळे गरज पडल्यास आम्ही कायदेशीर कारवाई सुद्धा करू. मेटाच्या ऑफिसला भेट दिल्यानंतर प्रसादने अजून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामधून त्याने त्याला मास रिपोर्टिंग केल्याचंही म्हटलं आहे. प्रसादने यावेळी शेअर केलेल्या व्हिडिओमधून मेटाला कॉन्टेंट क्रिएटर्सची कदर नाहीये असं सुद्धा म्हटलं आहे. आता प्रसाद आणि दीपिका यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हे दोघे सोशल मीडियावर फूड आणि लाईफस्टाईल यावर व्हिडिओ व रील करत असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स सुद्धा आहेत, तर हेच त्यांचे कमाईचे साधन आहे असं सुद्धा प्रसादने त्याचे अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर म्हटले होते. अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर प्रसादने मला व माझ्या पत्नीला काही झालं तर यासाठी मेटा जबाबदार असेल असंही म्हटलेलं. फूड आणि लाईफस्टाईल यावर व्हिडिओ करण्याव्यतिरिक्त प्रसाद सामाजिक मुद्द्यांवरील त्याच्या प्रतिक्रिया ठामपणे मांडत असतो, ज्यामुळे तो अनेकदा ट्रोल सुद्धा होतो, तर काही जण त्याला समर्थन सुद्धा करतात. सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की काही विशेष प्रकारच्या कॉन्टेंटमुळे आणि वेगळ्या विषयात हात घातल्यामुळे प्रसादला ट्रोल करण्यात आलं. त्याच्याबरोबर त्याच्या अकाउंटला काही विरोधी फॉलोअर्सकडून मास रिपोर्टिंग करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यासह प्रसादने त्याचे अकाउंट सस्पेंड झाल्यामुळे त्याचं नुकसान झाल्याचंही म्हटलं आहे. प्रसादचे अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर काही लोकप्रिय सोशल मीडिया क्रिएटर्सने त्याला पाठिंबा दिला आहे. प्रसाद व दीपिका यांचे रील्स तुम्ही पाहता का, आणि जर पाहत असाल तर त्यांच्या कॉन्टेंटबद्दल तुमचं काय मत आहे? तसंच प्रसादने अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर म्हटल्यानुसार त्याला मास रिपोर्टिंग करण्यात आल्याची शक्यता वर्तवली आहे, तर याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा.